एनपी गार्डन आहे ना, यांची खूप दहशत आहे आमच्यामध्ये. आज सोसायटी एवढी केली, परंतु कितीतरी लोकांना आता आम्हाला ऑनलाईन मध्ये चेक केलं ना, तर याच्यावर कितीतरी गुन्हे आहेत. करून पोलीस प्रोटेक्शन त्याला, तरी पण पोलीस त्याला प्रोटेक्शन देऊन त्यांच्यावर हे करतात. हा बाहेरचा माणूस आहे. आज आपल्या स्थानिक शेतकऱ्यावर एवढा मोठा अन्याय करतो. कुठेतरी आम्हाला सरकारने न्याय द्यावा. नक्की त्याच्या दबावाखाली तो आमच्यावर खूप मोठा अन्याय करतो. तर सरकारने आम्हाला कृपया करून न्याय द्यावा, ही आम्हाला सरकारची विनंती. साधारण तुमच्या एरिया हा कितीचा असेल काय अंदाज? 80 गुंठ आहे ना? अच्छा, म्हणजे या बिल्डरला दिलेलं काय, बिल्डरने आजपर्यंत तुमचं हे नाही केलं ना? बिल्डरनी पेमेंट नाही केलं आणि त्याला कुठली निश्चित दिली असा कोणत्या प्रकारचे तुमच्यांची, आमच्या भावाची, सर्वांची टोटल सर्व नावं आहेत आणि सामायिक क्षेत्र आहे. तरी पण आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सर्वेची नोटीस नसताना डायरेक्ट सर्वे येतो. हा कायद्याच्या कोणत्या कायद्यानुसार नाही, डायरेक्ट सर्वे लावतो आणि शेतकऱ्याला कमीत कमी सभासद देणं आहे ना. अजिबात कोणत्याही प्रकारचा समर्थन देता डायरेक्ट बिल्डरच्या दबावाखाली आज सर्वेवाले येतात. कोणत्याही प्रकारची नोटीस नाही, काय ना. आज भूपेश बाबू हा त्याची किती मोठी दहशत आहे याचा ठरतो. हा तर कुठेतरी शेतकऱ्यांना आज तुम्ही न्याय द्या. आम्ही आज हात जोडून विनंती करतो. आज या बिल्डरने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलाय. आज 16 वर्ष कोर्टात दावा असताना सुद्धा ताबडतोब तुम्ही अभिलेखवाले यांना कोर्टात दावा चालू असता कुठल्याही हिसाबात त्यांना या भेटतो, ऑर्डर भेटतो. तर आम्हाला कृपया करून न्याय द्या. आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस, आम्ही सर्वे कोणत्याही प्रकारची करून देणार नाहीये. कारण आमचा या सातबाऱ्यात नाव आहे. आम्हाला कोणत्या प्रकारची नोटीस नाही, आम्ही सोडणार नाही. आम्ही इथे आज शेतकरी म्हणून आम्ही संघर्ष करणार. आम्ही कोणत्याही प्रकारचा यांना जागा मापून देणार नाही. 12/2024 आज आमचा एम.के. भूपेश बाबू या बिल्डर आणि आम्ही शेतकरी, आम्ही आज धोंगडे कुटुंब, माझे 5 भाऊ आणि माझे इतर 4 काका, आमची जमीन हिश्श्याची असताना आम्ही त्यांना एक काकाला आम्ही एक हक्कभर म्हणजे एक हिस्सा पावर दिली 60 गुंठाची, किंवा त्यांना आम्ही पावर दिली की तुमचा तुम्ही हिस्सा फेवरेट. तर त्याने भूपेश बाबूंनी काकांनी त्यांना भूपेश बाबूंकडून सगळ्या 60 गुंठ 82 गुंठाची पावर हातावरती करून घेतलेली. तरी सुद्धा आम्ही तो पेपर एका माणसाला दाखवला आणि त्या माणसाने आम्हाला दत्ता पाटील म्हणून नाव आहे, त्या माणसाने आम्हाला खूप चांगलं मोठं सहकार्य केलं आणि ते 82 गुंठ न करता त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे, तुम्ही तुमची जर हिश्श्याची ठेवत असाल 22 गुंठ तर तिचा याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही पाहिजे. तर 60 गुंठाचा उल्लेख आला तर 60 गुंठाचा करून घेतला. त्याच्यानंतर आमच्या काका चुलत्यांना सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाव किंवा जो सांगितली रक्कम ती सुद्धा त्यांना काही दिलेली नाही. त्यांना अर्धे पेमेंट देऊन शनी ही जमीन त्यांच्या नावावर त्यांनी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आमच्या काकांची किंवा आमच्या भावकीची व माझ्या आईची अशा प्रकारे आम्हाला लहान असताना आम्ही सुद्धा या केस पासून आम्ही भांडतोय किंवा आम्हाला तेव्हा वय पण नव्हते आमचे भरत, तेव्हापासून आम्ही इथेशा केस भांडतोय. अजूनपर्यंत आम्ही आज 10/12/2024 रोजी आजचा दिवस त्यांनी इथेशा सर्वे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पोलीस प्रोटेक्शन त्यांनी घेतलेलं आहे. परंतु पोलिसांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावा शेतकरी असण्याचं कारण की आम्ही सुद्धा या शेतीसाठी आज 16 वर्ष कोर्ट कचेऱ्या भांडतोय. आम्ही लिगली आहोत. आम्ही कोणता कायद्याला अनुल्लेख केलेला नाही किंवा कायदा हातात घेतलेला नाही. आम्हाला कायद्याने चालत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि त्या कायद्याचा आम्ही उल्लेख करतो. बाबासाहेबांना सुद्धा माझा विनम्र अभिवंदन आहे. म्हणून कायदा जरी लेट असला तरी बघा सत्याचा विजय नक्कीच आहे. पण आम्हाला जोपर्यंत आमच्या काका चुलत्यांना याचा हिस्सेदार किंवा यांना पेमेंट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही यांना कोणत्याही प्रकारचा इथेशा कायदा आपला जमीन मापून मोजणी किंवा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण का जर आम्हाला याच्यापासून जर कायदा हातात घ्यावा लागला तरी सुद्धा आमची तयारी आहे. कारण आम्ही जेव्हा आमचं काही कळत नव्हता तेव्हा आम्ही या कोर्ट कचेऱ्या बघितल्या. तर आम्हाला असंच म्हणायचं आहे की सरकारला किंवा पोलिसांना किंवा अधिकारी लोकांना किंवा प्रांताला की आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला सरकारी न्याय द्यावा. आणि थर्ड पार्टी त्यांनी थर्ड पार्टीला परस्पर जमीन आज त्यांनी सेल केली आहे. बघा भूपेश बाबू निलेप्पन करप्पन या माणसांनी आज थर्ड पार्टीला ही जागा विकलेली आहे परस्पर. बघा तारीख आहे 30/4/2024 नोंदी यांनी खरेदी खत बनवलेला आहे आणि या खरेदी खत ज्यांच्या नावावर केले ते बद्राल्लाम इस्लाम खान, सद्दाम हुसेन पटेल
व सोपान कडू चौधरी या तिघांच्या नावावर त्यांनी परस्पर हा खरेदी खत बनवलेला आहे. हा खरेदी खत चुकीचा आहे, याला आमची मान्यता नाही आहे आणि त्या विरोधात आम्ही कोर्टात सुद्धा अपील केलेली आहे. कोर्टाने आम्हाला पुढची तारीख सुद्धा दिलेली आहे 26/12/2024 रोजी. त्यांनी कोर्टात यावा, न्याय मागावा आणि जो प्रांताचा निर्णय असेल तो सुद्धा आम्हाला मंजूर असेल. एवढे बोलून 2 शब्द मी संपवतो. जय जय महाराष्ट्र.